नम्र निवेदन. नमस्कार, मी उदय देशमुख. मी कोणी विद्वान नाही. श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ मला पूर्णपणे समजला आहे असा माझा दावा नाही. श्रीमद भगवद्गीतेवर आजपर्यंत विपुल लेखन व ग्रंथ निर्मिती झालेली आहे, पण तरीही ती सामान्य माणसापर्यंत जितकी पोहोचायला हवी होती तितकी पोहोचलेली नाही असं मला वाटतं. म्हणून गीतेचा अर्थ व त्यातील संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी ही मालिका मी सुरू करीत आहे. गीतेचा विचार थोडा जरी समजला तरी तिच्याविषयी असलेले किंवा मुद्दाम पसरवले गेलेले गैरसमज, जसे की गीता घरात ठेवू नये, गीता वाचनाने वैराग्य येते, कृष्णार्जुनाचा युद्धभूमीवरील फोटो घरात लावू नये कारण त्यामुळे भावाभावांमध्ये भांडणे होतात, माणसाचा वर्ण जन्मानुसार ठरतो, वगैरे वगैरे सर्व दूर होऊन समत्वम योगमुच्यते हा संदेश, तसेच अधर्म करणारा आणि त्याला जाणते व अजाणतेपणे स्वखुशीने व अगतिकपणे साथ देणारा कोणीही असला तरी त्याचा प्रतिकार करायलाच हवा हा विचार सर्वत्र पसरेल असे मला वाटते. प्रत्यक्ष भगवान नारायणांच्या मुखातून स्रवलेल्या गीतारूपी अमृताच्या प्राशनाने जनमानसामध्ये आपल्या संस्कृती आणि शास्त्रांसंबंधी असलेले आणि पसरवले गेलेले काही गैरसमज दूर होऊन उलट आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटून त्याबद्दलची गोडी वाढेल अशी अपेक्षा आहे. चला तर प्रार्थनेने गीतेच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. ह्याचा अर्थ बघूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. स्वतः भगवान नारायणन स्वयं स्वतः भगवान नारायणांनी पार्थाला उपदेश केलेली पार्थाय प्रतिबोधितां. व्यासेन ग्रथितां, व्यास कसे तर पुराण मुनीना, प्राचीन महर्षी व्यासांनी मध्य महाभारतामध्ये ग्रथित केलेली म्हणजे उद्धृत केलेली. अद्वैतामृतवर्षिणी, अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी, भगवती देवी, अष्टादशाध्यायिनी 18 अध्याय असणारी ही देवी आहे. अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी 18 अध्याय असणारी ही देवी आहे. अंबत्वम, अंब म्हणजे आई, माता. अंबत्वम अनुसंदधामी भगवद्गीते भवद्वेषिणी. भगवद्गीता कशी तर भवद्वेषिणी, भवसागराच्या मोहाचा द्वेष करायला. भवद्वेषिणी म्हणजे भवाचा द्वेष किंवा संसाराचा द्वेष, प्रपंचाचा द्वेष असा नाही. भवसागराच्या मोहाचा द्वेष करणाऱ्या हे माते करायला लावणाऱ्या, हे माते भगवद्गीते, भवसागराच्या मोहाचा द्वेष करायला लावणाऱ्या तुझे मी अनुसरण करतो. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. नमोस्तु ते व्यास. व्यास मुनींना नमस्कार असो. व्यास कसे तर विशाल बुद्धे, फुल्लार विंदायत पत्र नेत्र. अरविंद, अरविंद म्हणजे कमल, कमलपत्र, फुललेल्या कमलपत्राप्रमाणे नेत्र असणाऱ्या हे विशाल बुद्धी व्यास महामुनी तुम्हाला नमस्कार असो. आता हे व्यास कसे तर येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. यांनी सर्वांसाठी ज्ञानाचा दिवा, ज्ञानमय प्रदीप, ज्ञानाचा दिवा महाभारत रूपी तेलाने प्रज्वलित केला आहे. भारत तैल पूर्ण, महाभारत रूपी तेलाने प्रज्वलित केला आहे अशा व्यास मुनींना माझा नमस्कार असो. प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. प्रपन्न पारिजाताय, शरण आलेल्या
पारिजात वृक्षाप्रमाणे कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या, शरण आला त्या कोणत्याही शरणाला भक्ताला त्याच्या मनासारखं वरदान देणाऱ्या, कल्पवृक्षाप्रमाणे वरदान देणाऱ्या अशा स्तोत्रवेत्रैक पाळणे, एका हातामध्ये लगाम आणि दुसऱ्या हातामध्ये चाबूक, हे सगळं कृष्णाचं वर्णन आहे. एका हातामध्ये लगाम आणि दुसऱ्या हातामध्ये चाबूक म्हणजे हा अर्जुनाचा सारथी असल्यामुळे त्याच्या हातामध्ये हे वर्णन चाललेलं आहे की प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैक पाणये, एका हातामध्ये लगाम दुसऱ्या चाबूक, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. कृष्णाला नमस्कार असतो, कृष्णाय नमः. पण तो कृष्ण कसा, तर ज्ञानमुद्राय, ज्याची मुद्रा ज्ञानाच्या तेजाने अगदी तेजस्वी आहे, संपूर्ण ज्ञानाचं तेज चेहऱ्यावर विलसत असणाऱ्या आणि गीतामृत दुहे, गीतारूपी अमृताचं दोहन करणाऱ्या श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो. शरण आलेल्याला कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या, एका हातामध्ये लगाम आणि दुसऱ्या हातामध्ये चाबूक पकडणाऱ्या, संपूर्ण ज्ञानाचे तेज चेहऱ्यावर विलसत असणाऱ्या, गीतारूपी अमृताचे दोहन करणाऱ्या श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. वसुदेवाचा पुत्र, वसुदेव सुतम, वसुदेवाचा पुत्र देव कृष्ण, देवम कृष्णम वंदे. कंसचाणूर मर्दनम, कंस आणि चाणूर यांना मारणारा, देवकी परमानंदम, देवकीचा परम आनंद असणारा अशा कृष्णाला नमस्कार. हा कृष्ण कसा, आणखी जगद्गुरुम, जगद्गुरुम कृष्णम वंदे, जगद्गुरु असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला. वसुदेवाचा पुत्र, कंस व चाणूर यांना मारणारा, देवकीचा परम आनंद असणारा अशा जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो. आता ही प्रार्थना आपण सरळ बघूया एका ह्याच्यामध्ये, एका स्ट्रेट ह्याच्यामध्ये. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीमद भगवद्गीता सोप्या भाषेत. श्लोक, पदच्छेद, अन्वय, अर्थ हा असा आपला क्रम असणार आहे. आपण प्रत्येक श्लोकाचं विवेचन करताना प्रथम तो ओरिजिनल मूळ श्लोक बघणार, त्या श्लोकाचा पदच्छेद बघणार. पदच्छेद याचा अर्थ संधी विग्रह. त्या श्लोकामध्ये आलेले जे संधीचे शब्द असतील त्यांचा विग्रह करून तो बघणार आहोत. त्यानंतर याचा अन्वय, अन्वय याचा अर्थ पद्य श्लोकाचं गद्य रूपांतर. पद्य श्लोक जो असतो म्हणजे हा श्लोक जो कवितेसारखा, पद्यासारखा, श्लोकाच्या सुभाषिताच्या रूपामध्ये जो आहे त्याचं सरळ वाक्य करायचं. हे सरळ वाक्य केलं की त्यात जवळजवळ अर्धा अर्थ लक्षामध्ये येतो. त्याला अन्वय म्हणतात. म्हणजे पद्याचं गद्य रूपांतर, सरळ वाक्य, आणि मग त्या श्लोकाचा संपूर्ण अर्थ बघायचा आणि त्याचं थोडंसं जे काही असेल त्याचं विवेचन करूया. काही काही श्लोकांमध्ये खूप विवेचन करण्यासारखं असतं, काही श्लोक सरळ अर्थाचे असतात, तर ते त्या प्रत्येक श्लोकावरती अवलंबून असेल. भाग पहिला, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 1 ते 6. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. अध्याय परिचय. महाभारत युद्धाची पार्श्वभूमी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. श्रीकृष्णाची शिष्टाई असफल झाल्यावर युद्ध होणार हे निश्चित झाले. युद्ध अटळ झाल्यावर कुरुक्षेत्राची अत्यंत विशाल आणि पवित्र भूमी, जिला धर्मक्षेत्र असेही म्हणतात,
ती या युद्धासाठी निवडली गेली. युद्धाचे नियम बनवले गेले. सकाळी सूर्योदयाला युद्ध सुरू होईल व सूर्यास्ताला युद्धविराम होईल. प्रत्येक योद्धा आपल्या समकक्ष योद्ध्याशीच लढेल. युद्धविरामानंतर कोणीही कोणालाही भेटायला एकमेकांच्या युद्ध शिबिरांमध्ये विना रोकटोक जाऊ शकेल इत्यादी नियम तयार झाले. या पार्श्वभूमीवर दोन्ही सैन्य आता एकमेकांच्या समोर युद्धाला उभी राहिलेत. कुरुक्षेत्राच्या विशाल भूमीवरती कौरवांचं सैन्य, मोठं सैन्य, पांडवांचं मोठं सैन्य दोन्हीही युद्धाला समोर उभे राहिले. आणि ह्या क्षणापासून, या प्रसंगापासून, क्षणापासून म्हणता येणार नाही, या प्रसंगापासून संजय यांनी धृतराष्ट्राला युद्धाचं वर्णन ऐकवायला सुरुवात केली. गीतेच्या या पहिल्या अध्यायामध्ये मग काय काय आलंय तर पहिल्या अध्यायामध्ये कुरुक्षेत्रावर जमलेल्या दोन्ही बाजूंच्या योद्ध्यांचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. तसेच अर्जुनाने कौरव सेनेचे निरीक्षण केल्यावर त्या सेनेमध्ये पितामह, ज्येष्ठ श्रेष्ठ वंदनीय व्यक्ती, सगळे सोयरे, मित्र परिवार इत्यादींना पाहिल्यावर एका दुर्योधनामुळे या निरपराधी जनांशी युद्ध करावे लागणार, त्यांच्या परिवारांची विनाकारण वाताहत होणार या कल्पनेनेच अत्यंत व्यथित होऊन श्रीकृष्णासमोर आपली जी व्याकुळ प्रतिक्रिया व्यक्त केली तिचंही सविस्तर वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. आता सुरुवात कशी होते तर पहिल्या श्लोकालाच श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. पहिला श्लोक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्राने विचारलं की धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती हे जे जमलेले लोक आहेत त्यांनी काय केलं. आता या श्लोकांचं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपला असा अभ्यास होणार की आपण प्रथम श्लोक बघणार, त्या श्लोकानंतर त्याचा पदच्छेद म्हणजे संधी विग्रह काय होतं, त्यातले गडजड शब्द असतील त्यांचा संधीचा विग्रह करून बघणार. मग त्याच श्लोकाचा अन्वय म्हणजे ते श्लोक एका सरळ गद्य लाईनीमध्ये, गद्य रेषेमध्ये, गद्य वाक्यामध्ये आपण ते बघणार आणि मग त्या अन्वयाचा संपूर्ण अर्थ, मराठी अर्थ बघणार आणि त्या अर्थामध्ये काही विवेचन करायचं असेल तर ते करणार आहोत. तर पहिल्या श्लोकात धृतराष्ट्र म्हणतोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणतोय की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव पांडवाश्च एव किम अकुर्वत संजय. त्यांनी काय केलं. हे संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः च पांडवाः एव किम अकुर्वत. त्यांनी काय केलं. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी समजल्या जाणाऱ्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी या सर्वांनी मिळून काय केलं, असा पहिला प्रश्न धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. आता संजय उत्तर देतोय. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा तेव्हा दुर्योधनाने बघितलं आणि काय केलं. आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. राजा असं का म्हणाला. संजय उवाच तदा पांडवानीकं व्यूढं दृष्ट्वा तु राजा दुर्योधनः आचार्यम उपसंगम्य इदं वचनम अब्रवीत. संस्कृतमध्ये अनेक वेळा आणि पद्यरचनांमध्ये अनेक वेळा अनेक अध्यारूत शब्द असतात, अध्यारूत क्रियापद असतात, ते आपल्याला धरावी लागतात. ते आपण इथे त्याप्रमाणे आपण अर्थ बघणार आहोत. तर तेव्हा संजयाने, धृतराष्ट्राच्या प्रश्नाला संजयाने उत्तर काय दिलं की संजय म्हणाला, तेव्हा हे सगळे समोर उभे राहिले होते, सगळे लोक उभे राहिले युद्धासाठी, तेव्हा पांडव सैन्याची व्यूहरचना पाहून मग राजा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ आचार्यम उपसंगम्य द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना म्हणाला. काय म्हणाला. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता.
पश्य एताम पांडुपुत्राणाम, पश्य एताम म्हणजे पश्य एताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमू व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, तव धीमता शिष्येण, बुद्धिमान शिष्यानी, द्रुपदपुत्रेण, द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न, त्यांनी पांडुपुत्राणाम एताम व्यूढाम महतीम चमूम पश्य, आचार्य आपल्या अत्यंत बुद्धिमान शिष्याने, धीमता शिष्येण, द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नानी पांडवांची ही अनेक प्रकारची व्यूहरचना केलेली अतिशय विशाल सेना पहा. आता ह्याच्यामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना लक्षात आणून देतोय की ही जी व्यूहरचना पांडवांची आहे, मोठी व्यूहरचना केलेली आहे, आणि कोणी केली आहे तर ही द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नानी केलेली आहे. या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न एवढा त्याचा उल्लेख उल्लेख करण्याचं कारण ह्या थोडीशी पूर्वपीठिका आहे. ह्याचं थोडं कारण आहे, तो सरळ अर्थाने इथे दुर्योधन आचार्यांशी बोलतच नाहीये. ह्याची पूर्वपीठिका अशी आहे की राजा द्रुपद आणि द्रोणाचार्य हे लहानपणी एकाच गुरुकुलामध्ये शिक्षण घेत होते, गुरुबंधू होते ते. राजकुमार द्रुपद हा राजाचा मुलगा अर्थात राजकुमार होता. द्रोणाचार्य गरीब ब्राह्मणाचा मुलगा द्रोण, गुरु झालेत नव्हते, आता ते विद्यार्थी होते. द्रोणांची त्यावेळची परिस्थिती बघून राजकुमार द्रुपदांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की पुढे कधीही तुम्हाला जर काही गरज लागली तर माझ्याकडे या, मी तुम्हाला अनेक कोणत्याही प्रकारची मदत करू शकेन, मदत करेन म्हणून असं आश्वासन दिलेलं होतं. पुढे मोठेपणी राजकुमार द्रुपद राजा झाला. गरीब ब्राह्मणाचा मुलगा द्रोण हे आचार्य झाले. द्रोणाचार्य म्हणून आपल्या आश्रमामध्ये मुलांना शिकवायला लागले. अजूनही ते मला वाटतं कौरवांचे गुरु झालेले नव्हते आणि त्यामुळे गरिबी चालूच होती. त्यांचा मुलगा अश्वत्थामा, या अश्वत्थामाचे साधे साधे लाड पुरवणे देखील, साध्या मागण्या पुरवणं हे देखील द्रोणाचार्यांना शक्य होत नव्हतं. आपण ऐकलेलं आहे की अश्वत्थामानी एकदा जेव्हा आईकडे दूध काय असतं हे मागितलं, दूध मला पाहिजे म्हणून, त्यावेळेस गरिबीमुळे दूध देखील देऊ न शकणाऱ्या त्या मातेनी अश्वत्थामाला पिठामध्ये पाणी घालून दूध म्हणून दिलं होतं. ही हृदयद्राव गोष्ट आपण हे ऐकलेली आहे, खरी खोटी माहिती नाही पण आहे ती गोष्ट अशी. त्या थोडक्यात काय की गुरुद्रोण हे अतिशय गरीब होते. त्यामुळे आपल्या ह्या गरिबीला कंटाळून आपण लहान मुलाचे आपल्या छोटे छोटे हट्टही पुरवू शकत नाही, या व्याकुळतेने ते द्रुपदाकडे गेले की बाबा रे मला काही मदत मिळाली तर बघावी त्यांच्याकडे म्हणून. पण द्रुपद आता राजा झालेला होता, थोडासा अहंकारही आलेला असेल, त्यामुळे द्रुपदाने द्रोणाचार्यांना ओळखण्याचं साफ नाकारलं आणि त्यांना रिकाम्या हाती परत पाठवून दिलं. मी काय तुम्हाला ओळखत नाही, मी काय तुम्हाला मदत करू शकत नाही, करणार नाही म्हणून. आता हा द्रोणाचार्यांना फार मोठा अपमान वाटला. पुढे द्रोणाचार्य आपल्या शिक्षण अध्यापकी कार्य चालू ठेवत असताना पुढे कौरवांचे हे झाले, कौरवांचे आचार्य झाले. कौरव पांडवांना ते शिकवायला लागले. कौरव पांडव धनुर्विद्या शिकवता त्यांच्या डोळ्यामध्ये अर्जुन बसला की हा एक मुलगा अतिशय हुशार आहे, अतिशय फोकस्ड आहे, मोठा धनुर्धर होईल म्हणून त्याने अर्जुनाला इतर शिष्यांच्या बरोबरच शिक्षण देता येता खूप मोठा महान धनुर्धर बनवला. हा एक अर्जुन हा अजिंक्य धनुर्धर झाला, अतिशय मोठा अजिंक्य असा म्हणजे अतिशय पराक्रमी धनुर्धर झाला. तेव्हा त्याच्याकडे गुरु द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली. त्याने अर्जुन मला गुरुदक्षिणा पाहिजे. गुरुदक्षिणा काय पाहिजे तर द्रुपद राजाला बंदी करून आण, त्यांनी माझा अपमान केलेला आहे. अर्जुनाचा प्रश्नच नव्हता, महापराक्रमी तो सरळ गेला, त्यांनी द्रुपदाला बंदी बनवून आणला, राज्यावर त्याच्या हल्ला करून त्याला बंदी बनवून आणला आणि द्रुपदाच्या समोर हात जोडून उभा केला. आता द्रुपदाला हा आपला मोठा अपमान वाटला. त्यामुळे राज्यामध्ये परत गेल्यावर द्रुपदाने काय केलं, द्रुपदाने मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञाचा हेतूच असा होता की द्रोणाचार्यांचा वध करू शकेल असा पुत्र मला व्हावा. असे अनेक यज्ञकार्य आपल्या वेदांमध्ये सांगितलेले आहेत की जी काही कारणासाठी केली जातात.
आजही आपण अनेक वेळा नवस बिवस करतो, हा अमुक नवस करायचा तर अमक्या देवाचा, तमुक नवस तमक्या देवाचा, तोच तो प्रकार आहे. तर ते तिकडनं आलेलं आहे सगळं. तर द्रुपदांनी द्रोणाचार्यांचा वध करू शकेल असा पुत्र व्हावा ह्या इच्छेने यज्ञ केला. त्या यज्ञाच्या फलस्वरूप त्याला असा मुलगा झालाही आणि त्या मुलाचं नाव दृष्टद्युम्न. आता हा दृष्टद्युम्न जन्मच द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी झालेला असला तरी द्रुपदाने पुढे काय केलं की हा मुलगा मोठा झाला त्याला शिक्षण द्यायला पाहिजे. मग शिक्षण द्यायला कोणाकडे पाठवायचं तर द्रोणाचार्यांकडेच. म्हणून त्यांनी द्रुपद राजांनी दृष्टद्युम्नाला द्रोणाचार्यांकडे शिक्षण घ्यायला पाठवलं. आता द्रोणाचार्यांना माहिती होतं की हा मुलगा दृष्टद्युम्न आहे, हा आपला वध करण्यासाठी निर्माण झालेला, आपला अंत करण्यासाठी निर्माण झालेला आहे. तरी देखील त्याच्यामध्ये आणि इतर मुलांच्या मध्ये भेदभाव न करता द्रोणाचार्यांनी त्याला संपूर्ण धनुर्विद्येचं शिक्षण दिलं आणि त्यालाही महारथी बनवला. आता ह्याच दृष्टद्युम्नानी पांडवांच्या बाजूनी लढताना या महायुद्धामध्ये द्रोणाचार्यांच्या विरुद्ध म्हणजे कौरवांच्या विरुद्ध अनेक प्रकारची व्यूहरचना केली. हा सगळा संदर्भ दुर्योधन द्रोणाचार्यांच्या लक्षामध्ये आणून देतोय की बघा तुमचा हा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न, दुसरा नाही, द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न त्यांनी ही व्यूहरचना केलेली आहे असं द्रोणाचार्यांना थोडं उपहासानेच सांगतोय की त्यांच्या मनामध्ये थोडासा जोश निर्माण व्हावा की मला लढलंच पाहिजे. अर्जुनाविषयी प्रेम वगैरे मनामध्ये असलं तरी देखील मला लढलं पाहिजे हा त्यांच्यात थोडासा जोश निर्माण व्हावा, कळवेपणा थोडासा यावा, या दृष्टींनी दुर्योधनाने द्रोणाचार्यांना असं उपहासाने थोडं सांगितलेलं आहे. आता हे सांगितल्यानंतर दुर्योधन पांडवांच्या सेनेमध्ये कोण कोण शूरवीर आहेत त्यांचं वर्णन करतोय. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अत्र शूराः महेश्वासाः महान धनुर्धर, ईश्वास म्हणजे मोठा धनुष्य, महेश्वासाः भीमार्जुन अर्जुन समयुधी, भीमार्जुनांच्या सारखे, भीमार्जुन समायुधी, युयुधानः विराटः च द्रुपदः च महारथः. अत्र शूराः महेश्वासाः शूरवीर आहेत, महेश्वासा महान धनुर्धर आहेत, च युधी भीमार्जुन समाः युद्धामध्ये रणभूमीवरती भीम अर्जुन यांच्या सारखे मोठे युद्धे आहेत. युयुधानः विराटः च महारथः द्रुपदः. इथे पांडव सेनेमध्ये शूरवीर आणि महान शूराः महेश्वासा शूरवीर महान धनुर्धर आणि युद्धामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे युयुधान, सात्यकी, राजा विराट, महारथी द्रुपद राजा असे अनेक योद्धे आहेत, त्यांची पुढे नावं येतील. आता इथे भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचं म्हणण्याचं कारण असं की अर्जुनाच्या शूरतेबद्दल वीरतेबद्दल तर शंकाच नाही. अर्जुनांनी परशुरामांच्या बरोबर युद्ध केलेलं आहे, अनेक वेळा यक्षगंधर्वांना बंदी बनवून आणलेलं आहे, स्वतः भगवान शंकरांशी युद्ध केलेलं आहे. एवढा मोठा प्रचंड पराक्रमी अर्जुन आहे. आणि अर्जुनाच्या नंतर मात्र पांडवांच्या मध्ये महापराक्रमी कोणी असेल तर तो भीम. भीम हा प्रचंड पराक्रमी, प्रचंड माणूस होता, प्रचंड व्यक्ती होता. अनेक राक्षसांना तरी यमसदनाला एक हाती पाठवलेला आहे आणि त्यामुळे आणि त्याच्या तो एवढा शूरवीर होता की तो अर्जुन युद्धामध्ये बिझी हे असताना, व्यग्र असताना अख्ख्या पांडव सेनेचं रक्षण एकटा करायला समर्थ होता. आणि त्यामुळे दुर्योधन म्हणतो की भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे हे भले मोठे मोठे अनेक वीर या पांडव सेनेमध्ये आहेत. युयुधान हा सात्यकी हा यादव सेनेतला होता. ऍक्च्युअली हा सात्यकी पांडव यादव सेनेमधला सात्यकी इथे त्यांच्याकडे आहे. राजा विराट आहे. राजा विराट यांनी पांडवांना त्यांच्या अज्ञातवासामध्ये असताना आश्रय दिला होता. या राजा विराटाची कन्या उत्तरा हिच्याबरोबर अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याचा विवाह झालेला होता. असा हा राजा विराट आपल्या दोन्ही मुलांच्या बरोबर या युद्धामध्ये पांडवांच्या बाजूने लढत होता. मराठी द्रुपद राजा द्रौपदीचे वडील ते या युद्धामध्ये आहेत. दृष्टकेतुश्चेकिताना काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. दृष्टकेतु चेकिताना काशीराजः च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजः च शैब्यः च नरपुंगवः. दृष्टकेतुः चेकिताना
वीर्यवान काशीराजः च पुरुजित कुंतीभोजः च नरपुंगवा शैब्यः च. इथे आणखीन कोण आहे तर दृष्टकेतू आहे. हा दृष्टकेतू हा शिशुपालाचा मुलगा आणि चेदिदेसचा राजा. शिशुपाल हा तो शिशुपाल ज्याचा कृष्णाने वध केला होता. म्हणजे आपल्या वडिलांचा कृष्णाने वध केला आहे हे माहीत असून देखील दृष्टकेतू कृष्णाच्या बरोबरीने युद्ध करायला होता. पांडवांच्या सेनेमध्ये होता. चेकितान हा आणखीन एक महापराक्रमी यादव सेनाधिकारी होता. हे यादव पराक्रमी वीर, दोघे यादव वीर हे पांडवांच्या बाजूने लढत होते. जरी संपूर्ण नारायणी सेना ही दुर्योधनाच्या बाजूने होती, कौरवांच्या बाजूने लढत होती, पण आणि कृष्ण एकटा हा पांडवांच्या बाजूने लढत होता. आणि असंच ते अग्रीमेंट होतं, तसंच ठरलेलं होतं की ज्या वेळेस अर्जुन आणि दुर्योधन हे दोघेही युद्ध निश्चिती झाल्यावरती कृष्णाकडे मदत मागायला गेले, त्यावेळेस आपल्याला माहितीये की कृष्णांनी दोघांनाही चॉईस दिला किंवा रे मी माझ्याकडे माझी नारायणी सेना आहे आणि मी आहे. एकाने नारायणी सेना घ्या, एकाने मला घ्या, पण मी स्वतः काही युद्ध करणार नाही. मी स्वतः शस्त्र हातामध्ये घेणार नाही. न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी शस्त्र नाही, मी फक्त मला सल्ला मसलत देईन युद्ध कसं करावं, काय करावं वगैरे. तर दुर्योधनला पहिला चॉईस दिला. दुर्योधन तर आता म्हणाला की मला कृष्ण काय करतो, तो सल्ल्यावर आयुष्यभर मला देतोय, त्याचा मला काय उपयोग नाहीये. मला लढायला सेना पाहिजे. हा आता शस्त्र धरणार नाही म्हणजे याच्याकडनं काहीच भीती नाहीये, मग कशाला चिंता करायची. मला नारायणी सेना पाहिजे. म्हणून दुर्योधनाने नारायणी सेना घेतली. अर्जुन म्हणाला तू एकटा असलास तरी मला बास आहेस, तू फक्त माझ्या बाजूला राहा, मला काय योग्य तो सल्ला दे, तू एकटा मला खूप आहेस. असं करून अर्जुनाने कृष्णाला घेतलं. आता परंतु प्रत्यक्ष युद्ध सुरू व्हायच्या अगोदर त्या सगळ्या दोन्ही सैन्यांमधल्या सैनिकांना, सेनाधिकाऱ्यांना एक ऑप्शन दिला गेला, एक पर्याय दिला गेला की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण दुसऱ्या बाजूने लढावं तर लढू शकता. नारायणी सेनेतला कोणाला वाटत असेल की वगैरे हे मला तिथे ढकललं गेलंय, मला युद्ध करायचं नाही, अर्जुन बरोबर आहे, तुम्ही तिकडे जा. तर त्याप्रमाणे सात्यकी आणि चेकितान हे दोन महापराक्रमी यादव सेनाधिकारी हे पांडवांच्या बाजूने लढत होते. तर तो चेकितान होता, बलशाली काशीराजा होता. पुरजित आणि कुंतीभोज हे दोघे कुंतीचे भाऊ, पांडवांचे मामा होते. तसेच नरश्रेष्ठ शैब्य राजा हा युधिष्ठिराचा सासरा होता. हे देखील त्यांच्या बरोबरीने पांडवांच्या बाजूने लढतायत. आणखीन कोण आहे? युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. युधामन्युः च विक्रांतः उत्तमौजाः च वीर्यवान सौभद्रः द्रौपदेयाः च सर्व एव महारथाः. तर कोण कोण आहे युद्धामध्ये? तर विक्रांतः युधामन्युः च वीर्यवान उत्तमौजाः सौभद्रः च द्रौपदेयाः च सर्व महारथाः एव सन्ति. हे अध्यारोत क्रियापद आहे. विक्रांता युधामन्यू, पराक्रमी युधामन्यू आहे. वीर्यवान उत्तमौजा आहे, शक्तिवान उत्तमौजा आहे. सौभद्रा म्हणजे सुभद्रापती सुभद्रा पुत्र अभिमन्यू तो आहे. आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सगळे जण महारथी आहेत. आता हे महारथी म्हणजे कोणते आपण नंतर पुढे बघणार आहोत की रथी महारथी कोण आहेत, कसे असतात ते आपण सगळं बघणार आहोत. तर हे एवढं सगळं दुर्योधनाने पांडवांच्या सेनेचं वर्णन केलं. आता यापुढे तो आपल्याकडच्या सैन्याचं वर्णन करणार आहे, कारण पांडवांच्या सैन्याचं वर्णन झालं, त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे सगळे योद्धे आहेत हे म्हटल्यावरती द्रोणाचार्यांच्या मनामध्ये चलबिचल होऊ नये म्हणून तो सांगणार आहे की आपल्याकडे देखील अनेक मोठे मोठे योद्धे आहेत, मोठे मोठे वीर शूरवीर आहेत. हे जो द्रोणाचार्य सांगणार आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. सो इति पाठांतः कायेन वाचा मनसैन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. ओम श्री कृष्णार्पणमस्तु.